धाव काट्यांवरती दूर दूर चाले वाट असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ असे तुझ्या जन्मी साता अशी जन्माची ही गाठ खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा खेळ चाली नशिबाचा भोग रोज तू परीक्षा तुझ्या जन्माला लागली अशी अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा अग्नि परीक्षा मुक्ता अगं गेलेल्या माणसाबद्दल तरी चांगलं बोलावं. ओ काय वाईट बोलले चांगलंच बोलले ना मी. एक तरी अपशब्द आला का माझ्या तोंडातून. आणि मी अशीच आहे मी अशीच बोलणे कळलं. माझं प्रेम काहीच नाही इतकं प्रेम तिनं मला दिलंय. त्यामुळेच मी तिला कधीच विसरू शकत नाही. मला मान्य आहे रे पण आपण सत्य तर नाकारू शकत नाही ना. नाही मला 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 नाही पटत. आणि जो हे आर्थिक संकट टाळेल घरावर राज्य राहील. आता हळूहळू घरच्यांनाही मोहितच्या दुसऱ्या लग्नासाठी तयार करायला हवं. पण या चुरीनं तेवढी आपल्याला साथ द्यायला हवी. मोहित माझ्याकडे बघ. राधा गेले हे सत्य तुला मान्य होणार नाही पण मोहित मी स्वतः तिच्या देहाला अग्नी देऊन आलोय. राधा नाहीये आपल्यात. मोहित राधा नाहीये. बरंच चल ठीक आहे ठीक आहे तुझ्या मनाच्या समाधाना गरज आपण असं म्हणूया की राधा जिवंत आहे. मोहित राधा जिवंत आहे ना. मग तू का दुःख करतोयस. तू नको तू दुःख करू नकोस. राधा जिवंत आहे तर मग तू दुःख का करतोयस मोहित. तिचा शोध घे तिचा शोध घे मोहित. पण तू असा दुःखी राहू नकोस. तू जगणं सोडू नकोस मोहित. तिचा शोध घेणं हे तुझ्या जीवनाचं ध्येय बनव. तू आमच्या राधाला हिरावून नेलस का. तिला बोलावून घेतलंस तुझ्याकडे. नाही मान्य आहे मला की चांगली माणसं तुला आवडतात आणि म्हणून तू त्यांना तुझ्याकडे लवकर बोलावून घेतोस. पण आमच्या राधाला का. अरे तिला घेऊन जाताना तुला आमचा विचार नाही का आला. एवढ्या लवकर का तिला हिरावून नेलस. अरे तू आमचा श्वास घेऊन गेलास. राधाशिवाय कसं रे जगायचं आम्ही. आता माझं एकच सांगणं आहे तुला. माझ्या घराला तूच सावर. तूच सावर रे माझ्या घराला. देवा आमच्या आईंचं गाऱ्हाणं ऐक देवा. आमच्या घरामध्ये सुख शांती येऊ देत. या घरावरचं दुःखाचं सावट दूर होऊ देत देवा. मोहितला या दुःखातून बाहेर काढण्याची ताकद तूच देऊ शकतोस. तूच देऊ शकतोस देवा. मुक्ता तू देवाची प्रार्थना करतेस. आई अहो आपल्या दुःखातून आणि प्रश्नातून तो एकटाच आपल्याला सावरू शकतो. संकटही तोच देतो आणि त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तोच दाखवतो. हे आता कळून चुकलंय मला. आपल्याला जे काही प्रश्न पडलेत ना त्याची उत्तरही तोच देईल. किंबहुना त्याला द्यावीच लागतील.
म्हणून मी आज मुद्दामच मोहितसाठी देवाच्या चरणी प्रार्थना करायला आले. त्याची अवस्था मला बघवत नाहीये हो. त्याला या दुःखातून बाहेर काढण्यासाठी मी माझ्याकडनं जे काही प्रयत्न करता येतील ते सगळे करणार आहे. तुम्ही दोघंही किती टेन्शन मध्ये असता. आपल्या घरावरचं हे जे काही संकट आलंय त्यातून बाहेर पडण्यासाठी मला जे काही प्रयत्न करता येतील ते मी सगळे करणार आहे. मी पण परमेश्वराला तीच प्रार्थना करते ग. आई, मला काय वाटतं, मोहितनी स्वतःला सावरण्यासाठी आपण सगळे प्रयत्न केले पण त्याचा काहीच उपयोग होत नाहीये. मला असं वाटतंय की कदाचित त्याच्या आयुष्यात एखादी मुलगी आली तर त्याला याच्यातून बाहेर येण्यासाठी त्याची मदत होईल. तुम्हाला काय वाटतं? नाही नाही, दुसरी मुलगी हा काही उपाय नव्हे. दुसरी कोणतीही मुलगी राधाची जागा नाही भरून काढू शकणार. नाही, मला नाही पटत हे. हो आई, पण त्यापेक्षा माझं म्हणणं नीट ऐकून तर घ्या. त्यापेक्षा आपण सगळ्यांनी मिळून त्याला सावरायला मदत केली पाहिजे. तरच तो हळूहळू सावरू शकेल ग. नाही आई, मला नाही पटत तुमचं. हो, मोहित अजून तरुण आहे. त्याच्यासमोर त्याचं केवढं मोठं आयुष्य पडलंय. त्यांनी असं ते सगळं राधाच्या आठवणीमध्ये घालून टाकायचं का? एवढं मोठं आयुष्य त्यांनी असंच घालून टाकायचं? अहो, त्याला कुणा ना कुणाची तरी साथ लागेल. त्यावेळी काय करणार आपण? नाही, तू जे म्हणतेस ते मला पटतंय, पण माझं मन धजावत नाही ग. आणि ह्यांना हे मान्य नाही होणार. हो आई, पण मोहितच्या भवितव्याचा विचार आपण आज न उद्या करायलाच हवा. अगं काय झालं? रडतेस? मुक्तालाच भेटायला गेली होतीस ना? कोणी काय बोललं का बेटा? अगं बोल ना, का रडतेस? आई, जे काय घडलंय ते फार वाईट घडलंय. अगं पण काय घडलं सांगशील की नाही? आई, मी मुक्ताला भेटायला गेले होते खरी, पण तिथे गेल्यावर कळलं की राधा या दुनियेत नाही आता. म्हणजे? तिचा अपघाती मृत्यू झालाय. फार वाईट झालं ग. अगं किती गोड मुलगी होती. मोहित तिच्यावर किती प्रेम करायचा. माहित नाही मोहितची अवस्था काय झाली असेल. त्याची अवस्था खरंच बघवत नाही ग. फार कोलमडून गेलाय तो. मला खूप भीती वाटते. आई, त्याला फक्त राधाचाच ध्यास लागलाय. जिकडे तिकडे त्याला फक्त राधाच दिसते. देव जाणो कसा काय स्वतःला सावरणार आहे तो या दुःखातून. आई, त्याला वेळ लागलाय ग. मी समजू शकते तुझं त्याच्यावर प्रेम होतं, पण तो तुझा होऊ नाही शकला. त्यानं राधाशी लग्न केलं. अगं त्या दुःखातून अजूनही तू पूर्णपणे सावरली नाहीस. आणि इथं मोहित, अगं त्यानं जिच्यावर जीवापाड प्रेम केलं ती राधा त्याला कायमची सोडून गेली. तिची काय अवस्था झाली असेल अंदाज येतो का मला? आई, अगं त्याचं सांत्वन करणं तर लांबच, मलाच खूप रडू येत होतं. राधाच्या जाण्याचं दुःख मलाही झालंय. कारण राधाचं जाणं म्हणजे मोहितच्या आयुष्यातला आनंद जाण्यासारखं आहे. आणि ते मी कधीच सहन करू शकत नाही. आई, आज मी मोहितला पहिल्यांदा इतकं कोलमडून जाताना पाहिलंय. आणि माझ्याने बघवलं नाही ग ते. मला सोडून राधाला त्यांनी स्वीकारलं. तेव्हा जेवढं दुःख झालेलं ना मला, त्याहीपेक्षा जास्त दुःख मला आज झालंय. जुई, सावर स्वतःला. मी तुला अजून दुःखी नाही बघू शकत. आई, एक माणूस जातो
पण त्याच्या जाण्याने किती लोक दुःखी होतात. राधानी जर का काही कमवलं असेल ना आयुष्यात तर ते हेच. तिच्यासाठी किती लोक व्याकुळ आहेत. नाही, मला कधीतरी राधासारखं वागता येईल का ग? अग्नि परीक्षा काय झालं? तू अशी उभी काय आहेस? काही बोलायचं का तुला माझ्याशी? दादा, मला मोहित विषयी तुमच्याशी बोलायचं होतं. मोहित विषयी? बोल. दादा, मोहित एकटा पडलाय. त्याचं सांत्वन करण्याचा आपण खूप प्रयत्न केला, पण तरीही तो राधाच्या दुःखातून अजून बाहेर नाही आलेला. त्याला सारख्या राधाच्याच आठवणी येतात. जोपर्यंत तो ह्या आठवणींमधून बाहेर येत नाही तोपर्यंत आपले सगळे प्रयत्न व्यर्थ आहेत. मग तुझं काय म्हणणं आहे? त्यांनी कसं सावरायला हवं आणि आम्ही काय केलं म्हणजे तो सत्य स्वीकारेल? दादा, मी त्या संदर्भातच तुमच्याशी बोलायला आली. म्हणजे आईंशी पण बोलले मी. ते माफ करा, पण राधाला विसरून जाणं मोहितच्या आणि आपल्याही दृष्टिकोनातून फार गरजेचं आहे. त्याच्या आयुष्यात जर एखादी दुसरी मुलगी आली तर त्याला ते सोपं होऊन जाईल. बस झालं झालं, तुझं बोलून झालं. आता मी काय सांगतो ते डोळे आणि कान नीट उघडे ठेवू नाहीत. स्वप्नातही असा विचार पुन्हा करू नकोस. मोहित राधाला विसरणं अशक्य आहे. आणि तू बोलण्याची अशी चूक केलीस कशी? कारण राधाला तू अजून नीट ओळखू शकलेली नाहीयेस. अरे आपण काय बोलतोय, वेळ काय, काळ काय, आपण कुणाशी बोलतोय याचं जरा भान ठेव. दादा, मी मोहितच्या दृष्टिकोनातून हे सगळं. राधाला जाऊन पुरते 2 दिवस सुद्धा नाही झाले, तिच्याबद्दल असे विचार. या घरची सून नसती तर तुला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढलं असतं मी. यापुढे लक्षात ठेवायचं, हे असले घाणेरडे विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचे नाहीत आणि आले तर ते ताबडतोब काढून टाकायचे. आणि आमच्या मुलाशी आम्ही कसं वागायचं, त्याला कसं सावरायचा हा विचार आम्ही करू. दादा, माझा हेतू काही असला तरी या घडीला हे होणं अशक्य आहे. अजून सावरले नाहीयेत ना? अजून तरी नाही ग. काय आहे त्या पोराच्या मनात कुणास ठाऊक. राधाचं झाड खूपच मनाला लावून घेतलंय त्याने. आई, अहो पण हे अजून किती दिवस चालणार आहे? मोहित भाऊजी जर स्वतःला एवढा त्रास करून घेत राहिले ना तर त्यांची अवस्था फार वाईट होईल. मला वाटतं की यातून काहीतरी मार्ग काढावाच लागणार आहे. आता कसला मार्ग आणि कसलं काय, मला तर बाई काहीच सुचत नाहीये ग. ती मुक्ता म्हणत होती की आपण त्याचं दुसरं लग्न लावून देऊया म्हणून, म्हणजे तरी तो हळूहळू सावरेल या सगळ्यातून. आई, अहो पण हे कसं शक्य आहे? मोहित भाऊजींचं सोडाच, पण आपल्याला तरी हे पटतंय का? आणि जी गोष्ट आपल्याला पटत नाही ती भाऊजींच्या माथी मारण्यात तरी काय अर्थ आहे? राधाची जागा दुसरी कोणीच नाही घेऊ शकत. कुणीही कितीही म्हटलं ना तरी हेच त्रिकालबाधित सत्य आहे. तुम्हाला काय वाटतंय? मलाही तेच वाटतंय ग, पण या मुक्ताला कोण समजावणार? अरे वा, काय चाललंय सासू सुनेचं किचन मध्ये? आणि कुणाला समजावायच्या गोष्टी चालल्यात?
काही नाही रे. ती मुक्ता काय म्हणत होती ते हिला सांगत होते मी. आता तिचं काय आणखीन मध्येच? नाही रे, ती म्हणत होती की आपण मोहितचं दुसरं लग्न करून देऊया. म्हणजे हळूहळू तो राधाला विसरेल. काय? हो ना, पण तिचं म्हणणं बाबांना नाही पटलं. अगं पण आई, कोणीतरी त्याच्याही मनाचा विचार करा. त्याचाही मन विचारात घ्या कोणी. हो रे, तेही हेच म्हणाले. नेमकं काय मनात आहे ह्या मुक्ताच्या? वेळ काय, प्रसंग काय आणि विचार करते काय ही? तेच ना. बरं ते जाऊ दे. मी माझ्या रूम मध्ये आहे. जेवण झालं की मला आवाज द्या. आणि तसंही मला भूक नाहीच आहे. काय मनात तरी काय ह्या मुलांच्या ना काही कळायलाच मार्ग नाही बघ. अग्नि परीक्षा अरे आपण काय बोलतोय? वेळ काय, काळ काय, आपण कुणाशी बोलतोय याचं जरा भान ठेव. दादा मी मोहितच्या दृष्टिकोनातून हे सगळं. राधाला जाऊन पुरते 2 दिवस सुद्धा नाही झाले, तिच्याबद्दल असे विचार. या घरची सून नसती तर तुला हाताला धरून धक्के मारून बाहेर काढलं असतं मी. यापुढे लक्षात ठेवायचं, हे असले घाणेरडे विचार डोक्यामध्ये येऊ द्यायचे नाहीत आणि आले तर ते ताबडतोब काढून टाकायचे. अच्छा, म्हणजे ही मुक्ता आता मोहितच्या दुसऱ्या लग्नाच्या तयारीला लागली. तर ही कोणातरी मुलीशी मोहितचं लग्न लावू पाहते. यात नक्कीच तिचा काहीतरी वेगळा डाव असला पाहिजे. कारण या घरात मुक्ताला कोणी ओळखत नसेल तेवढं मी तिला ओळखतो. तिच्या या घरावर डोळा आहे. त्या घरावर तिला राज्य करायचंय. बिझनेस मध्येही तिला इंटरेस्ट आहे. पण तिचे हे सगळे मनसुबे दरवेळी फसतात. कारण तिला लोकेशची साथ मिळत नाही. म्हणून आता ती मोहितला हाताशी धरून त्याची ढाल बनवून स्वतःची पोळी भाजू इच्छिते. काय करू देत प्रयत्न, पण मीही तिच्या या डावात यशस्वी होण्याआधी मीच बाजी मारून जाईन. चला विक्रमराव, रात्र वैऱ्याची आहे. विचार करण्यात वेळ घालवण्यापेक्षा कामाचा स्पीड वाढवा. मुक्ताने मोहितसाठी मुलगी शोधण्याआधी आपणच मोहितसाठी करोडपती मुलगी शोधायला हवी. मग बघूया मुक्ताची डाळ कशी शिजते ती. अहो, जेवून घ्या ना. घशाखाली अन्नच उतरत नाहीये. कसं हसरं खेळतं घर होतं ग आपलं. सगळ्यांबरोबर एकत्र बसून 4 घास आनंदानं खायचे. त्याच माझ्या या घरावरती अशी अवकळा पसरेल असं स्वप्नातही कधी वाटलं नव्हतं. अहो, का असा वेडा वाकडा विचार करताय? तुम्ही जेवून घ्या बरं. मी बाकीच्यांना पाहते. विणा, अगं एक मुलगा या घरात काही अन्न खात नाहीये असं म्हटल्यावर कुठल्या बापाला अन्न गोड लागणार आहे? पोटाची कळगी भरण्यासाठी जेवणात तरी काय अर्थ आहे? अहो, विक्रमला भूकच नाहीये. तसंच तो सांगून गेला मगाशी. तुम्ही आणि लोकेश दोघं जेवून घ्या. तुम्हाला औषधही घ्यायची असतात आणि ती वेळ टळून चालणार नाही, नाही का? मोहित जेवला. तो तिथून परत आल्यापासून कुठे धड काही खातोय. अहो, जबरदस्तीने त्याला भरवलं तर 2 घास जातात तरी पोटात. नाहीतर तेही नाही. सतत आपला त्या राधाची वाट पाहत असतो. बाळा जा रे. तू तरी त्याला बोलावून आण. तुझं नक्की ऐकेल बघतो. आता तू एकटाच तर त्याला जवळ उरलायस. जा जरा बोलाव त्याला.
आई अगं मी त्याला समजावण्याचा फार प्रयत्न केला, पण राधा आपल्यात नाहीये. ती वारले हे सत्य स्वीकारायलाच तयार नाहीये तो. आधी तर तो नुसता रडायचा, पण आता अचानक तो शांत झालाय. त्याने यातून बाहेर पडावं, त्याने हसावं, बोलावं, आपलं दुःख विसरावं म्हणून मी हर तऱ्हेचे प्रयत्न केले, पण त्याच्याकडनं काहीच रिस्पॉन्स नाहीये. आणि दादा त्याचं हे बदललेलं रूप बघून आता मलाच भीती वाटायला लागली. का हो, हा पोर असा अचानक का बदलला असेल? कारण हे सत्य स्वीकारताना त्याला खूप जड जाणार आहे. ज्या दिवशी तो हे सत्य स्वीकारेल आणि ढसढसा रडेल ना, त्या दिवशी तो मोकळा होईल, अन्यथा नाही. आल्यापासून नुसता रडतोच आहे होतो. अजून किती रडायचं त्याने? नाही वीणा, राधा गेली आहे म्हणून तो रडत नाहीये. डॉक्टर माझ्या मोहितला वाचवा. त्याला काही होतं का म्हणे डॉक्टर? तुम्ही पैशाची चिंता करू नका डॉक्टर. हवे तेवढे पैसे देईन मी, पण मोहित वाचला पाहिजे डॉक्टर. हे काय बोलणं झालं का दादासाहेब? मी माझ्याकडून प्रयत्नांची पराकाष्ठा करेन. माझ्यावर विश्वास ठेवा, पण त्यासाठी मला आधी बघू दे की त्याची काय पोझिशन आहे ती. बघ मी तुम्हाला काय ते सांगेन. प्लीज डोंट वरी. प्लीज